श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण बघणार आहोत धनु राशीचे दिनांक 1 जुलै 2025 ते 31 ऑगस्ट 2025 चे राशीफळ। प्रिय धनु राशीच्या मित्रांनो, या 2 महिन्यांमध्ये ग्रहांची स्थिती काही प्रमाणात बदलणारी असली तरी एकूणच पाहता काळ तुमच्यासाठी विशेषत शुभ फळ देणारा ठरणार आहे। बृहस्पती म्हणजेच गुरु सध्या तुमच्या राशीच्या 7व्या भावात आहे, त्यामुळे भागीदारी, नातेवाईकांशी संबंध, विवाह करार, सहकार्य यामध्ये भरपूर सकारात्मकता तुम्हाला दिसून येईल। नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा ही वेळ चांगली आहे। ग्रह गोचरांचा विचार केला असता बुध ग्रह 17 जुलै ते 11 ऑगस्ट या काळात वक्री राहणार आहे। यामुळे लेखी आणि वाणीतील गोंधळ होण्याची शक्यता आहे। कागदपत्रे, संवाद किंवा प्रवासांमध्ये सुद्धा विलंब होण्याची शक्यता आहे। एखादा मोठा निर्णय किंवा करार 11 तारखेपासून पुढे ढकलावा। आणि शनी ग्रह 13 जुलै ते 28 ऑगस्ट पर्यंत हे सुद्धा वक्री राहणार आहे। या काळात तुम्हाला संयम बाळगावे लागेल। जबाबदाऱ्या वाढतील, त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहे। गुरुचा 7व्या भावातील संयोग तुमच्या कुटुंब आणि व्यावसायिक संबंधात सुधारणा होईल आणि बळ निर्माण होईल। मंगळ 28 जुलै पासून 10व्या भावात प्रवेश करून नोकरी व्यवसायातील प्रतिष्ठा, पदोन्नतीस नवे आधार देतील। शुक्र 6व्या भावात राहून नाते, विदेश गमन, खर्च व्यवस्थापन आणि अर्थसंबंधींवर लक्ष देण्याची गरज निर्माण करेल। राहू, केतू आणि शनी मंगळ यांचा योग सदैव स्पर्धा, तणावाचे वातावरण वाढवेल, त्यामुळे संवादाचे कौशल्य उत्तम ठेवावे असा सल्ला देण्यात येतो। 28 जुलै नंतर मंगळाचा 10व्या भावात प्रवास व्यावसायिक दृढता वाढेल, आत्मविश्वास वाढेल, पदोन्नती होईल आणि प्रोजेक्ट संबंधीचीही संधी तुम्हाला मिळेल। एकूणच धनलाभाचे सुद्धा या काळात योग आहेत। शनीची वक्री दृष्टी असल्यामुळे अडचणी, गैरसमज निर्माण होऊ शकतात। बुध वक्री असल्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल, परंतु गुरुग्रहाच्या साहाय्याने मैत्रीपूर्ण आणि प्रेमपूर्ण त्यातून तोडगा निघेल। संयम ठेवून संवाद साधावा, कुटुंबासोबत वेळ घालवावा। विषयाचे गांभीर्य कमी करण्यासाठी प्रेम, आदर आणि समज आवश्यक आहे। माझ्या प्रिय धनुराशीच्या मित्रांनो, 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2025 या 2 महिन्याचा कालावधी संमिश्र पण मुख्यत्वेकरून शुभ फळ देणारा राहील। कारण बृहस्पती ग्रहाचा म्हणजे गुरुग्रहाचा प्रभाव 7व्या भावात असून तो संबंध, व्यावसायिक भागीदारी आणि विवाह व कौटुंबिक सौख्यासाठी उत्तम अशी संधी देणारा आहे। परंतु या काळात वक्री होणारे शनी आणि बुध हे ग्रह विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज तुम्हाला पाडेल, त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे पाऊल उचलण्यापूर्वी नीट विचार करणे गरजेचे आहे। नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा असून त्यांना वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल, तसेच पूर्वी रखडलेली कामे मार्गी लागतील। सहकारी, सहकर्मचारी वर्गाबरोबर मतभेदाची शक्यता असली तरी संयमाने आणि समजुतीने वागल्यास ते मतभेद दूर होतील व मिटतील। नोकरीच्या शोधात असणाऱ्या जातकांना या काळात योग्य संधी प्राप्त होण्याचे योग आहेत। विशेषत शिक्षण, प्रशासन, बँकिंग, औषध निर्मिती, कायदा किंवा कला या क्षेत्रात तुम्हाला संधी मिळू शकते। नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना वरिष्ठांचे मार्गदर्शन सुद्धा लाभेल व त्या मार्गदर्शनाने त्यांना योग्य ती दिशा मिळेल। व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही वेळ थोडी अधिक काळजीपूर्वक आणि संयमाने पार करण्यासारखी आहे। कारण बुध आणि शनी वक्री असल्यामुळे काही महत्त्वाच्या व्यवहारांमध्ये अडथळे येऊ शकतात। आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवावी, संपूर्ण सखोल तपासणी करूनच व्यवहार करावे। फसवणूक होण्याचे चान्सेस आहे। कोणतीही मोठी गुंतवणूक करायची असल्यास ती 11 ऑगस्ट नंतर करणे अधिक उत्तम राहील। जुने आर्थिक व्यवहार असेल
उधारी असेल, कर्ज दिले असेल कुणाला, ती परत मिळण्याचे सुद्धा योग या काळात आहेत. तसेच नवीन ग्राहक जोडण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. परंतु विश्वासू लोकांवरच काम सोपवावे, तेच तुम्हाला हितकारक ठरेल. कुटुंबाच्या दृष्टीने हे वेळ आनंददायी असून घरात सुख शांती नांदेल. खेळीमेळीचे वातावरण घरात राहील. एखादी धार्मिक यात्रा किंवा मंगल कार्य घडण्याची सुद्धा शक्यता आहे. घरातील वडीलधारी लोकांचे व मोठ्यांचे मार्गदर्शन तुम्हाला लाभेल आणि लहानांचे सहकार्य सुद्धा तुम्हाला मिळेल. त्यामुळे घरातील वातावरण समाधानकारक राहील. पती पत्नीमध्ये समजूतदारपणा वाढेल. परंतु वाद झाल्यास लगेच प्रतिक्रिया न देता शांतपणे संवाद साधणे हिताचे ठरेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडता येईल आणि कौटुंबिक निर्णयांमध्ये आपले मत महत्त्वाचे ठरेल. मुलांसंबंधी चिंता असणाऱ्यांना, ज्यांना मुलांची चिंता भेडसावत असेल, त्यांना या काळात दिलासा मिळेल. विद्यार्थी वर्गासाठी या काळात यशाचे दरवाजे उघडतील. विशेषतः उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या चांगल्या संस्था, शिष्यवृत्ती किंवा परदेशात शिक्षण घेण्याची संधीसुद्धा या काळात प्राप्त होऊ शकते. अभ्यासात एकाग्रता टिकविण्यासाठी नियमित वेळापत्रक पाळणे आणि आपल्या संगतीची काळजी घेणे आवश्यक आहे. काही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त होईल आणि त्यांच्यावर पालकांचे व गुरुजनांचे आशीर्वाद सुद्धा राहतील. परीक्षा देताना संयम आणि मानसिक स्थैर्य राखणे गरजेचे आहे, कारण ताणतणावामुळे निर्णय क्षमता कमी होण्याची शक्यता आहे. विवाह इच्छुक युवक युवतींसाठी ही वेळ अत्यंत शुभ अशी आहे. बृहस्पतीच्या 7व्या भावातील संचार विवाहाचे संधी वाढवणाऱ्या आहे. कुटुंबामार्फत किंवा ओळखीचे किंवा मित्रांच्या माध्यमातून योग जोडीदार मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. विवाह जुळण्याच्या दृष्टीने जुलैच्या 2ऱ्या आठवड्यानंतर आणि ऑगस्टच्या मध्यावर विशेष अनुकूल योग आहेत. परस्पर समजूत, सुसंवाद आणि संस्काराची जुळवाजुळव यामुळे विवाहाविषयी सकारात्मक निर्णय घेतले जाईल. ज्या लोकांचे संबंध पूर्वी तुटले होते त्यांच्यातही गाठीभेटीच्या शक्यता निर्माण होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने पाहता या काळात थोडी काळजी घ्यावी लागेल. पचन संस्थेशी संबंधित त्रास उद्भवू शकतो. थकवा जाणवणे आणि डोकेदुखी अशा किरकोळ तक्रारी तुम्हाला या काळात जाणवू शकतात. नियमित आहार, योग्य झोप, पाणी पिण्याचे प्रमाण आणि मानसिक शांतता यांच्याकडे लक्ष दिल्यास सर्व त्रास दूर होतील. ध्यानधारणा, प्राणायाम याचा सुद्धा तुम्हाला लाभ होईल. कामाच्या व्यापामुळे मानसिक तणाव वाढवू शकतो. त्यामुळे वेळात वेळ काढून आपल्या आवडत्या गोष्टी तुम्ही कराव्या असा सल्ला देण्यात येतो. आपले छंद जोपासावे आणि मित्रमैत्रींशी गप्पा माराव्यात. असे केल्याने आपले मन हलके होते. आर्थिकदृष्ट्या पाहता ही वेळ संयम राखण्याची आहे. उत्पन्न वाढेल, पैसा येईल, धनलाभ होईल, कामे मिळतील, परंतु खर्चसुद्धा अधिक होणार आहे. म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवण्याची सुद्धा सल्ला देण्यात येतो. गरजेच्या वस्तूंमध्ये गुंतवणूक करणे उचित राहील. फाजील दिखावा किंवा आकर्षण यामध्ये बळी पडू नये. नवीन उत्पन्नाचे मार्ग निर्माण होतील, पण खर्चही वाढू शकतो. कर्ज किंवा उधार यापासून शक्यतो दूर राहणेच हिताचे ठरेल. अशा प्रकारे जुलै ते 31 ऑगस्ट 2025चा काळ धनु राशीच्या व्यक्तींसाठी जबाबदारी, आत्मपरीक्षण, कौटुंबिक प्रेम आणि व्यावसायिक वाढीचा आहे. धनलाभाचे स्रोत आहेत, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. या काळात तुम्हाला संयम बाळगावा लागेल, शिस्तीने राहावे लागेल आणि सकारात्मक दृष्टिकोनाने हा काळ पार पाडल्यास सर्व क्षेत्रांमध्ये तुम्हाला शुभ परिणाम असा देणारा आहे. आपले वागणे, आपले बोलणे, आपले विचार यावर संयम ठेवल्यास यश आपोआप तुमच्या पाठीशी येईल. गृहस्थ जीवनात प्रेम, विद्यार्थ्यांच्या वाटचालीत यश, नोकरी व्यवसायात प्रगती
आणि आरोग्यदृष्ट्या संतुलन याचा सुद्धा अनुभव तुम्हाला या काळात मिळणार आहे। ग्रहांच्या हालचाली नक्कीच तुमच्या बाजूनेच आहेत, परंतु त्यांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही स्वतःहून प्रयत्न करणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे। हा काळ तुम्हाला अत्यंत फलदायी व शुभदायी जावो अशीच मी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा।